हॅलो फ्रेंड, इथं ठेवणार आहे मी. गॅस चालू करणार आहे. सुरुवातीला कढई ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल आहे कढईमध्ये. अजून थोडंसं टाकणार आहे तेल. जेवढं लागतं तेवढं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होतं आहे. इथं मी पावाच्या लाद्या आणलेल्या आहेत. आपल्याला मसाले पाव बनवायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकून घेते. इथे घेतलेले बारीक चिरून कांदा आणि टोमॅटो. जिरे आणि मोहरी आपली ही झालेली आहे. आता मी सुरुवातीला कांदा टाकून घेते. थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा आहे कांदा. थोडं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. एक जीव फास्ट गॅस करूया आपण. थोडासा तेलामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेते सुरुवातीला मी. इथं घेतलेले ढोबळी मिरची आणि टोमॅटो ते टाकून घेते तेलामध्ये. दोन्ही एकत्रच टाकणार आहे. आता एक जीव करून घेते. आता सुरुवातीला आपण मीठ टाकूया, जेवढं लागतं तेवढं. हळद टाकून घेऊया. लाल मिरची पावडर, कांदा लसूण थोडासा टाकते चवीनुसार. थोडासा गरम मसाला. इथे घेतलेला मी छोले मसाला थोडासा. पावभाजी मसाला पण टाकू शकता. छोले मसाला छान लागतो जरा, म्हणून मी घेतलेला आहे. इथे घेतलेला मी चाट मसाला, तो पण टाकून घेणार आहे थोडासा चवीनुसार. आता मी पाणी ओतून घेते, जेवढं लागतं तेवढं. आपले पाव जरा ओले व्हायला हवे म्हणून मी पाणी ओतते. पाच मिनटं शिजवून घेते. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता मी बारीक चिरून घेते आणि ते टाकून घ्यायची. अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते मी. चाट मसाला असल्यावर ना लिंबूची काही गरज नाही आहे, नाहीतर लिंबू पण टाकल्यावर छान लागतं. अजून भाजी ॲड करू शकता तुम्ही, जेवढी लागते तेवढी. गाजर वगैरे पण टाकू शकता, पण मी नाही टाकलं. अशी आपली सैल अशी भाजी झालेली आहे. आता मी ही भाजी काढून घेते आणि तवा ठेवते. आपण तवा ठेवून घेतलेले, भाजी खाली उतरून ठेवलेले. आता ही पावामध्ये भरायची आणि तुपामध्ये भाजायची. हे आहे आपलं गावरान तूप. मी आता हे टाकून घेते तव्यावर. छान असं जेवढे तव्यात माते तेवढे मी पाव टाकून घेणार आहे भरून. छान असं तूप टाकलेलं आहे. ह्या प्रकारे मी पाव खोललेला आहे. दोन साईड, एक साईडनी असा उघडलेला आहे. आता तिथं मी हे लावणार आहे सगळा मसाला. ह्या प्रकारे मी पाव भरलेला आहे. आता ह्या प्रकारे मी झाकून घेते आणि असा ठेवून टाकते. सगळे पाव असे ठेवून टाकणार आहे. सगळे पाव लावून घेतलेले आणि कडक होण्यासाठी ठेवलेले आहेत. आता एक एक करून पलटून घेऊया. छान असे शेकलेले आहेत. कडक झालेले त्याच्यावर थोडीशी भाजी अशी लावली तरी चालेल. त्या प्रकारे मी दोन्ही साईडनी शेकून घेतलेले आहेत पाव. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. ह्या प्रकारे आपला मसाले पाव झालेला आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.